या पाठात आपण रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय, त्या कशा घडतात आणि त्या रासायनिक समीकरणांच्या स्वरूपात कशा लिहिल्या जातात हे शिकणार आहोत. आपण संयोग, अपघटन, विस्थापन आणि दुहेरी विस्थापन या महत्त्वाच्या अभिक्रियांचा अभ्यास करणार आहोत. तसेच आपण ऑक्सिडेशन म्हणजे प्राणवायूशी संयोग, क्षरण म्हणजे गंज लागणे आणि रासायनिक समीकरणे संतुलित करण्याचे महत्त्व प्रयोगांच्या मदतीने समजून घेणार आहोत. हा पाठ तुम्हाला रासायनिक बदल ओळखायला, त्यांचे कारण समजायला आणि ते शास्त्रीय भाषेत मांडायला मदत करेल. आजचा आपला विषय आहे रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे. हो, पण आपला उद्देश फक्त पाठ्यपुस्तकात काय आहे हे सांगणं नाहीये. नाही, अजिबात नाही. तर आपल्या रोजच्या आयुष्यातल्या या बदलांमागची गोष्ट काय आहे हे समजून घेणं आहे. रासायनिक अभिक्रिया म्हणजे नेमकं काय, ती झाली हे कसं ओळखायचं, आणि शास्त्रज्ञ तिची नोंद कशी ठेवतात. हो, या सगळ्याचा आपण सखोल आढावा घेणार आहोत. तर सुरुवात इथून करूया की एखादा बदल रासायनिक आहे हे नक्की ठरवायचं कसं. यासाठी निसर्गानेच आपल्याला काही खुणा दिल्या आहेत असं म्हणूया. अच्छा. समजा एखाद्या प्रक्रियेत पदार्थाची अवस्था बदलली, म्हणजे स्थायूचा द्रव किंवा वायू झाला, किंवा त्याचा रंग अचानक बदलला. कधीकधी त्यातून वायूचे बुडबुडे येऊ लागतात, किंवा ज्या भांड्यात प्रक्रिया होतीये ते अचानक गरम किंवा थंड होतं. ओके. यापैकी काही घडलं तर तिथे रासायनिक बदल होतोय असं समजायला हरकत नाही. आपल्या स्रोतांमध्ये मॅग्नेशियमच्या फितीचं एक सुंदर उदाहरण आहे. एक चमकदार चांदीसारखी दिसणारी धातूची फीत हो, जेव्हा जाळली जाते तेव्हा तिचं रूपांतर एका पांढऱ्या शुभ्र पावडरमध्ये होतं. हो, आणि ती जळताना डोळे दिपून टाकणारा प्रखर पांढरा प्रकाश निर्माण होतो. इथे काय होतं की मॅग्नेशियम या मूळ पदार्थाने हवेतल्या ऑक्सिजनशी संयोग साधला आणि एक पूर्णपणे नवीन वस्तू तयार झाली. अगदी, मॅग्नेशियम ऑक्साईड. इथे अवस्था बदलली, रंग बदलला आणि प्रचंड प्रकाश व उष्णतेच्या रूपात ऊर्जा बाहेर पडली. रासायनिक अभिक्रियेची ही अगदी स्पष्ट खूण आहे. आणि तो दुसरा एक प्रयोग आहे, झिंक आणि सल्फ्युरिक ॲसिडचा. हो, जस्ताचे काही तुकडे ॲसिडमध्ये टाकले की लगेच बुडबुडे यायला लागतात आणि ते भांडं बाहेरून गरम लागतं. तो बाहेर पडणारा वायू म्हणजे हायड्रोजन, आणि ते भांडं गरम झालं कारण या अभिक्रियेत उष्णता निर्माण झाली. अच्छा. रसायनशास्त्राच्या भाषेत याला उष्मादायी अभिक्रिया म्हणतात, म्हणजे एक्झोथर्मिक. म्हणजे ऊर्जा बाहेर पडते. बरोबर. पदार्थांच्या जुन्या रासायनिक बंधांमध्ये जी ऊर्जा साठवलेली असते ती तुटून नवीन बंध तयार होताना उष्णतेच्या रूपात बाहेर पडते. आता या सगळ्या प्रक्रियांचं वर्णन शब्दांत करणं खूप लांबचक होतं. म्हणजे मॅग्नेशियमची फीत हवेत जाळल्यावर. हो, खूपच. याला सोपं करण्यासाठी शास्त्रज्ञांनी काही मार्ग शोधला असेलच. सुरुवातीला त्यांनी शाब्दिक समीकरण वापरायला सुरुवात केली. वर्ड इक्वेशन. हो, जसे की मॅग्नेशियम प्लस ऑक्सिजन समचिन्ह मॅग्नेशियम ऑक्साईड. बाळाच्या डावीकडचे पदार्थ म्हणजे अभिक्रियाकारक म्हणजे रिॲक्टंट्स, आणि उजवीकडचे म्हणजे उत्पादिते किंवा प्रॉडक्ट्स. अगदी. हे सोपं आहे. पण यापेक्षाही जलद आणि वैश्विक पद्धत म्हणजे रासायनिक सूत्रांचा वापर. म्हणजे Mg+O2 = MgO. हे कितीतरी सुटसुटीत आहे. बरोबर. जगात कुठेही गेलात तरी शास्त्रज्ञाला हे समीकरण समजेल. पण इथे एक अडचण आहे. काय? या समीकरणाकडे बारकाईने पाहिलं तर एक मोठी विसंगती दिसेल. डावीकडे ऑक्सिजनचे 2 अणू आहेत, O2. हो. पण उजवीकडे MgO मध्ये फक्त एकच आहे. अरे हो, मग दुसरा अणू गेला कुठे? हाच तर मुद्दा आहे. तो हवेत तर विरून जाऊ शकत नाही. नाहीच. कारण निसर्गाचा एक मूलभूत नियम आहे, वस्तुमानाच्या अक्षयतेचा नियम, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. म्हणजे वस्तुमान नष्ट होत नाही? नाही. सोप्या भाषेत सांगायचं तर तुम्ही कोणत्याही बंदिस्त जागेत रासायनिक अभिक्रिया घडवून आणली तर अभिक्रियेच्या आधीचं एकूण वजन आणि नंतरचं एकूण वजन नेहमी सारखंच राहतं. म्हणजे हा नियम काही आकाशातून पडला नाही, यामागे कुणाचं तरी काम असणार. बरोबर. 18व्या शतकात अँटनी लवोझियर नावाच्या एका फ्रेंच शास्त्रज्ञाने अत्यंत काळजीपूर्वक प्रयोग करून हे सिद्ध केलं. अच्छा. त्यांनी काचेच्या बंद भांड्यांमध्ये गोष्टी जाळून पाहिल्या आणि प्रत्येक वेळी त्याचं वजन अचूकपणे मोजलं. त्याच्या याच कामामुळे रसायनशास्त्राला एक नवी दिशा मिळाली. म्हणूनच त्याला आधुनिक रसायनशास्त्राचा जनक म्हणतात. बरोबर. हो, अगदी. त्याच्यामुळेच आपल्याला कळलं की समीकरणं संतुलित असलीच पाहिजेत. म्हणजे डावीकडच्या आणि उजवीकडच्या अणूंची संख्या सारखीच असायला हवी. मग Mg+O2-MgO
हे समीकरण संतुलित कसं करायचं? एक मिनिट थांबा. आपण उजवीकडे MgO ऐवजी MgO2 असं लिहू शकत नाही का? म्हणजे ऑक्सिजनचे 2 अणू संतुलित होतील? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे नाही. आपण असं अजिबात करू शकत नाही. का? कारण MgO म्हणजे मॅग्नेशियम ऑक्साईड, पण MgO2 म्हणजे मॅग्नेशियम पॅरॉक्साईड. तो एक पूर्णपणे वेगळा पदार्थ आहे. आपण अभिक्रियेत काय तयार होतं हे बदलू शकत नाही. अच्छा, आपण फक्त रेणूंची संख्या बदलू शकतो. बरोबर. आपण फक्त किती रेणू म्हणजे मॉलिक्युल्स भाग घेत आहेत त्यांची संख्या बदलू शकतो. त्यामुळे समीकरणाला संतुलित करण्यासाठी आपल्याला रेणूंच्या आधी आकडे लावावे लागतात. सूत्रांमध्ये बदल करता येत नाही. ओके. म्हणजे आपण असं करू शकतो 2Mg + O2 2MgO. आता बघा, डावीकडे 2 मॅग्नेशियम आणि 2 ऑक्सिजन अणू आहेत आणि उजवीकडे सुद्धा 2 मॅग्नेशियम आणि 2 ऑक्सिजन अणू आहेत. अगदी बरोबर. आता हे संतुलित झालं. यालाच हिट अँड ट्रायल पद्धत म्हणतात. आणि याला आपण अधिक माहितीपूर्ण बनवू शकतो, म्हणजे पदार्थांची भौतिक अवस्था दाखवून. हो, 2MgS + O2G 2MgOS. इथे S म्हणजे स्थायू, सॉलिड आणि G म्हणजे वायू, गॅस. हे सगळं खूप तार्किक आहे. चला, आता या अभिक्रियांच्या वेगवेगळ्या कुटुंबांना भेटूया. पहिला प्रकार आहे संयोग अभिक्रिया. कॉम्बिनेशन रिॲक्शन. नावाप्रमाणेच इथे काहीतरी एकत्र येत असणार. हो, जेव्हा 2 किंवा अधिक साधे पदार्थ एकत्र येऊन एकच अधिक गुंतागुंतीचा पदार्थ तयार करतात, तेव्हा त्याला संयोग अभिक्रिया म्हणतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपण भिंतींना लावतो तो चुना. सुनांग. हो, बाजारातून आणलेला चुना म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड CaO. त्यात पाणी H2O मिसळल्यावर प्रचंड उष्णता बाहेर पडते आणि कॅल्शियम हायड्रॉक्साईड CaOH2 तयार होतं, ज्याला आपण चुन्याची निवळी म्हणतो. आणि हीच निवळी आपण भिंतीवर लावतो. पण लावल्यावर लगेच चकाकी येत नाही, त्याला 2-3 दिवस लागतात. हो, यामागेही रसायनशास्त्र आहे. खरंच. अर्थात ती चुन्याची निवळी भिंतीवर वाळत असताना हवेतल्या कार्बन डायऑक्साईडशी म्हणजे CO2शी हळूहळू संयोग पावते. अच्छा. यातून कॅल्शियम कार्बोनेटचा एक पातळ आणि कठीण थर तयार होतो. हा कॅल्शियम कार्बोनेट म्हणजेच संगमरवर किंवा खडूचं मूळ स्वरूप आहे. अरे वा. त्यामुळेच 2 दिवसांनी भिंतींना एक वेगळीच चमक येते. बरोबर. म्हणजे संयोग म्हणजे गोष्टी एकत्र येऊन काहीतरी नवीन बनणं. पण निसर्गात गोष्टी फक्त बनत नाहीत, त्या तुटतात किंवा विलगही होतात. हो. आणि इथेच आपल्याला भेटते रासायनिक अभिक्रियांची दुसरी बाजू. बरोबर. आणि त्याचं नाव आहे अपघटन अभिक्रिया म्हणजे डिकम्पोजिशन रिॲक्शन. ही संयोग अभिक्रियेच्या अगदी उलट आहे. म्हणजे इथे एकच पदार्थ तुटतो. हो, इथे एकच गुंतागुंतीचा पदार्थ तुटून 2 किंवा अधिक सोपे पदार्थ तयार होतात. पण हे आपोआप होत नाही. त्याला ऊर्जा लागते. अगदी. बाहेरून ऊर्जा द्यावी लागते, उष्णतेच्या, विजेच्या किंवा प्रकाशाच्या रूपात. आपल्या स्रोतामध्ये फेरस सल्फेटचं उदाहरण आहे. एका हिरव्या रंगाच्या पदार्थाला उष्णता दिल्यावर काय होतं? हे प्रयोगशाळेतलं एक छोटंसं जादूचं उदाहरण आहे. फेरस सल्फेटचे स्फटिक दिसायला फिकट हिरवे असतात. पण त्यांना उष्णता देताच आधी त्यातलं पाणी निघून जातं आणि रंग पांढरा होतो. अजून उष्णता दिल्यावर त्याचं अपघटन होऊन गंजलेल्या रंगाचा फेरिक ऑक्साईड Fe2O3 नावाचा स्थायू तयार होतो. आणि वायू बाहेर पडतात. हो, सल्फरच्या जळज्या वळसाचे 2 वायू बाहेर पडतात. विचार करा, एकाच हिरव्या पदार्थापासून एक तपकिरी स्थायू आणि 2 वायू तयार झाले. ही आहे अपघटनाची ताकद. आणि प्रकाशाचा वापर करून होणारं अपघटन, त्याबद्दल सिल्वर क्लोराईडचं एक मनोरंजक उदाहरण आहे. हो, आणि हे थेट इतिहासाला जोडलेलं आहे. पांढरं सिल्वर क्लोराईड सूर्यप्रकाशात ठेवलं की प्रकाश ऊर्जेमुळे त्याचं अपघटन होतं. ओके. त्यातून चांदी म्हणजे सिल्वर आणि क्लोरीन वायू वेगळे होतात. त्यामुळे त्याचा रंग पांढऱ्यावरून करडा होतो. आणि गंमत म्हणजे याच तत्वावर जुन्या काळातली कृष्णधवल म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी चालायची. काय सांगताय? म्हणजे जुन्या काळात फोटोग्राफी करणं हे एका रसायनशास्त्रज्ञाचं काम होतं? हो, तसंच काहीसं. आजच्या सेल्फीच्या जमान्यात हा विचारच किती वेगळा आहे. म्हणजे फोटो काढणं म्हणजे अक्षरशः प्रकाशाच्या मदतीने चांदीला कागदावर प्रिंट करण्याची एक रासायनिक प्रक्रिया होती. अगदी. प्रत्येक जुना फोटो हा एक रासायनिक अवशेष आहे. वा. आता पुढच्या प्रकाराकडे वळूया, जो आहे विस्थापन अभिक्रिया, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. इथे थोडी स्पर्धा असणार, नावावरून वाटते. आहेच. इथे एक जास्त ताकदवान किंवा जास्त क्रियाशील मूलद्रव्य
दुसऱ्या कमी क्रियाशील मूलद्रव्याला त्याच्या जागेवरून हटवतो. प्रसिद्ध उदाहरण म्हणजे लोखंडी खिळा कॉपर सल्फेटच्या निळ्या द्रावणात बुडवणे. बरोबर. इथे लोखंड तांब्याला त्याच्या संयोगातून बाहेर काढतं. पण एक मिनिट, लोखंड जास्त क्रियाशील आहे हे कसं ठरतं? म्हणजे याची काही क्रमवारी किंवा यादी वगैरे असते का? उत्तम प्रश्न. हो, असते. शास्त्रज्ञांनी एक क्रियाशीलता श्रेणी म्हणजे रिॲक्टिव्हिटी सिरीज तयार केली आहे, अच्छा. ज्यात मूलद्रव्यांना त्यांच्या क्रियाशीलतेनुसार उतरत्या क्रमाने लावला आहे. या यादीत लोह म्हणजे Fe तांब्यापेक्षा Cu म्हणजे वर आहे, म्हणजे ते जास्त क्रियाशील आहे. आणि म्हणूनच ते कॉपर सल्फेटच्या द्रावणातून कॉपरला विस्थापित करू शकतं. अगदी. परिणाम द्रावणाचा निळा रंग फिकट हिरवा होतो आणि विस्थापित झालेलं तांब त्या खिळ्यावर तांबूस थराच्या रूपात जमा होतं. आणि जर आपण याच्या उलट केलं, म्हणजे तांब्याची तर आयर्न सल्फेटच्या द्रावणात टाकली, तर काहीच होणार नाही. काहीच नाही. नाही, कारण तांबे हे लोहापेक्षा कमी क्रियाशील आहे. ते लोहासारख्या ताकदवान मूलद्रव्याला त्याच्या जागेवरून हटवू शकत नाही. समजलं. आता याच्या पुढची पायरी म्हणजे दुहेरी विस्थापन अभिक्रिया, डबल डिस्प्लेसमेंट. इथे दोन जण एकमेकांना विस्थापित करतात का? हो, एका अर्थाने तसंच आहे. या दोन संयुग आपल्या आयनांची म्हणजे भागीदारांची अदलाबदल करतात. ओके. जसं की सोडियम सल्फेट Na2SO4 आणि बेरियम क्लोराईड BaCl2 ही दोन पारदर्शक द्रावणं एकत्र मिसळली की जादू झाल्यासारखं अचानक एक पांढरा न विरघळणारा पदार्थ तयार होतो. यालाच अवक्षेप म्हणतात, बरोबर? प्रेसिपिटेट म्हणजे दोन द्रवरूप पदार्थ एकत्र आले आणि त्यातून एक स्थायूरूप पदार्थ तयार झाला. बरोबर. इथे सोडियमचे आयन क्लोराईडच्या आयनांसोबत जातात आणि बेरियमचे आयन सल्फेटच्या आयनांसोबत. यातून बेरियम सल्फेटचा पांढरा अवक्षेप तयार होतो आणि सोडियम क्लोराईड म्हणजे आपलं साधं मीठ पाण्यात विरघळलेल्या अवस्थेत राहतं. म्हणजे आयनांची दुहेरी अदलाबदल झाली. हो. आता आपण शेवटच्या आणि कदाचित सर्वात महत्त्वाच्या प्रकाराकडे येऊया, ऑक्सिडेशन आणि क्षपण. ऑक्सिडेशन अँड रिडक्शन हे शब्द आपण गंजणे किंवा पदार्थ खवट होण्याच्या संदर्भात नेहमी ऐकतो. हो, पण त्यांचा आवाका त्यापेक्षा खूप मोठा आहे. सोप्या व्याख्यानुसार जेव्हा एखादा पदार्थ ऑक्सिजन मिळवतो तेव्हा त्याचं ऑक्सिडेशन झालं असं म्हणतात. आणि जेव्हा तो ऑक्सिजन गमावतो तेव्हा त्याचं क्षपण झालं असं म्हणतात. अनेकदा या दोन्ही गोष्टी एकाच वेळी घडतात. एका पदार्थाचं ऑक्सिडेशन होतं तर दुसऱ्याचं क्षपण. अशा एकत्रित अभिक्रियेला रेडॉक्स अभिक्रिया म्हणतात. पण हे फक्त ऑक्सिजन पुरतं मर्यादित नाही, बरोबर? अजिबात नाही. ही तर फक्त सुरुवातीची व्याख्या झाली. व्यापक अर्थाने रेडॉक्स अभिक्रिया म्हणजे इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण. पण आपल्या चर्चेपुरतं ऑक्सिजन मिळवणे किंवा गमावणे ही संकल्पना पुरेशी आहे. आणि ही संकल्पना फक्त गंजण्यापुरती नाही. नाहीच. रेडॉक्स अभिक्रिया आपल्या जीवनाचा पाया आहे. आपल्या घरातल्या बॅटरीज ज्या ऊर्जेवर चालतात ती ऊर्जा रेडॉक्स अभिक्रियेतून येते. अरे वा. वनस्पती सूर्यप्रकाशापासून जे अन्न तयार करतात म्हणजे प्रकाश संश्लेषण, ती एक रेडॉक्स अभिक्रिया आहे. आणि आपण त्या अन्नातून जी ऊर्जा मिळवतो म्हणजे श्वसन, ती सुद्धा एक रेडॉक्स अभिक्रियाच आहे. अगदी. म्हणजे हा विषय खूपच व्यापक आहे. आपण त्याच्या दैनंदिन परिणामांबद्दल बोलूया. पहिला अर्थातच गंजणे. हो, शरण किंवा करोजन. जेव्हा लोखंडासारखे धातू हवा आणि पाण्याच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांचं हळूहळू ऑक्सिडेशन होतं. आणि त्यातूनच गंज तयार होतो. हो. आयर्न ऑक्साईड ही एक संथ पण अत्यंत विनाशकारी प्रक्रिया आहे. जगभरात पूल, जहाजं, गाड्या यांना गंजण्यापासून वाचवण्यासाठी अब्जावधी रुपये खर्च केले जातात. चांदी काळी पडणं किंवा तांब्याच्या भांड्यांवर हिरवा थर जमणं ही सुद्धा क्षरणाचीच उदाहरणं आहेत. बरोबर. आणि दुसरा परिणाम म्हणजे खवटपणा, रॅन्सिडिटी. हा तर आपल्या स्वयंपाकघरातला अनुभव आहे. अगदी. तेलकट किंवा तुपकट पदार्थ हवेत उघडे राहिले की त्यातील स्निग्ध पदार्थांचं ऑक्सिडेशन होतं. यामुळे त्यांची चव आणि वास दोन्ही बिघडतात. म्हणजे पुढच्या वेळी दिवाळीचा राहिलेला चिवडा खाताना जर विचित्र चव लागली तर समजून जायचं की आपण ऑक्सिडेशनची चव घेत आहोत. बरोबर. म्हणूनच बटाट्याच्या चिप्सच्या पाकिटांमध्ये हवा भरलेली असते. पण ती साधी हवा नसते. ती नायट्रोजन वायू असतो. कारण नायट्रोजन हा ऑक्सिजनसारखा क्रियाशील नाही आणि तो ऑक्सिडेशनची प्रक्रिया थांबवतो. अच्छा, म्हणून चिप्स कुरकुरीत राहतात. हो. खवटपणा टाळण्यासाठी अन्न उद्योगात नायट्रोजन फ्लशिंग, व्हॅक्यूम पॅकिंग
किंवा काही वेळा अँटीऑक्सिडंट नावाचे रासायनिक पदार्थ वापरले जातात जे ऑक्सिडेशनचा वेग कमी करतात. तर आज आपण रासायनिक अभिक्रियांच्या एका अदृश्य पण अत्यंत शक्तिशाली जगाचा प्रवास केला. दूध नासण्यापासून ते भिंतींना चकाकी येण्यापर्यंत आणि जुन्या फोटोंपासून ते चिप्स ताजे ठेवण्यापर्यंत या सगळ्या मागे एक सुसूत्र विज्ञान आहे हे आपण पाहिलं. आपण केवळ अभिक्रियांचे प्रकार पाहिले नाहीत, तर त्यामागे काम करणारे नियमही समजून घेतले. लॅव्होझियर किंवा वस्तुमानाच्या अक्षयतेच्या नियमामुळे समीकरणांना कसा अर्थ प्राप्त होतो किंवा क्रियाशीलता श्रेणीमुळे कोण कुणाला विस्थापित करेल हे आपण पाहिलं. म्हणजे रसायनशास्त्र म्हणजे केवळ पाठांतर नाही, तर ते एक तर्कशुद्ध आणि सुंदर जग आहे. अगदी. आजच्या चर्चेतून एक अंतिम विचार मनात येतोय. आपण उल्लेख केला की श्वसन ही एक उष्मादायी आणि रेडॉक्स अभिक्रिया आहे. आपण खाल्लेल्या अन्नातील ग्लुकोजचं आपल्या पेशींमध्ये ऑक्सिडेशन होतं आणि ऊर्जा मुक्त होते. याचा अर्थ आपण जगण्यासाठी, प्रत्येक कामासाठी, अगदी हा विचार करण्यासाठी सुद्धा जी ऊर्जा वापरतोय ती आपल्या शरीरातल्या अब्जावधी पेशींमध्ये चाललेल्या एका नियंत्रित ज्वलनातून येते. हो, हा विचार आपल्या ऊर्जेच्या वापराकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलू शकतो. आपण जे खातो ते केवळ चवीसाठी नसून आपल्या शरीरातील ह्या रासायनिक इंजिनासाठीचं इंधन आहे, या जाणीवेनं आपल्या जीवनशैलीत काय फरक पडू शकतो याचा विचार करायला हवा. श्रेया एज्युकेशन हबला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.